स्वच्छ सर्वेक्षण 2019 साठी महाराष्ट्रामध्ये क वर्ग नगर परिषदेमध्ये अव्वल स्थानी राहून राहुरी तालुक्यामधील देवळाली प्रवरा नगर परिषदेनं स्वच्छ सर्वेक्षणाचं पारितोषिक पटकावलं आहे आणि शहर विकासामध्ये एक मानाचा तुरा रोवलाय। याबाबत स्वच्छता विभागामधील कामगार आणि अधिकारी आणि नागरिक यांचे शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी आभार व्यक्त केलेत। स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये क वर्ग नगर परिषदेमध्ये अव्वल स्थानी राहून राहुरी तालुक्यामधील देवळाली प्रवरा नगर परिषदेनं स्वच्छ सर्वेक्षणाचं पारितोषिक प्राप्त केलंय आणि शहराच्या विकासामध्ये एक मानाचा तुरा रोवलाय। तसेच स्वच्छतेबाबत पारितोषिकांची परंपरा अबाधित ठेवली आहे। स्वच्छता विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कामगार नागरिकांचे शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर कदम यांनी आभार व्यक्त केलेत। स्वच्छता विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कामगार नागरिकांचे शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी आभार व्यक्त केलेत। राहुरी येथील देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम तसेच नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीमध्ये नगर परिषद स्वच्छता कर्मचारी अधिकारी यांचा अभिनंदन कार्यक्रम पार पडला। यावेळी बोलताना चंद्रशेखर कदम म्हणाले की या मिळणाऱ्या बक्षिसामध्ये शहरवासियांचा खूप मोठा आणि महत्त्वाचा सहभाग आहे। त्याचबरोबर स्वच्छता कर्मचारी यांची कामगिरी देखील खूप कौतुकास्पद आहे। नगर परिषदेचे सर्व अधिकारी आणि सर्व पदाधिकारी यांचे देखील यामध्ये मोलाचं योगदान आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छता अभियान म्हणजे ते नुसते परिसर स्वच्छ करणं नाही तर स्वच्छ कारभार, स्वच्छ राजकीय बाजू असो, त्याबद्दल देशाचे नाव आज जगभरामध्ये गाजतंय। त्या धर्तीवर आपल्या नगर परिषदेचा कारभार सुरू आहे, त्यामुळे मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे, असं कदम यांनी म्हटलंय। दरम्यान मोदी सरकारनं आणि भारतीय हवाई दलानं दहशतवादी यांच्या विरोधामध्ये केलेल्या कारवाईबाबत बोलताना कदम यांनी सरकारचे आणि सैन्याचे आभार व्यक्त केलेत। यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मिळालेल्या बक्षिसाबद्दल आणि शहराच्या सहभागाबद्दल माहिती देऊन सर्वांचं कौतुक केलंय। स्वच्छतेबाबत बक्षीस मिळालं आहे। नागरिक, स्वच्छता कामगार, अधिकारी यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे। सर्वांचं सहकार्य मिळालंय तर निश्चितच आता पुढचं ध्येय गाठता येईल, असं कदम यांनी म्हटलंय। जलसंधारणाचं काही ते त्यावर बक्षीस मिळालं आपल्याला, आता ही दुसरी वेळ आहे। या निमित्तानं याच्या अगोदर अनेक नगरपालिकेने बक्षिसं घेतलेत। बक्षीस मिळणं ही आपल्याला तशा अर्थानं महत्त्वाची बाब नाही, पण या निमित्तानं या ठिकाणी हे बक्षीस वशिल्यावर मिळालं नाही हे मला प्रामाणिकपणे प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे। आणि याच्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे नगरसेवक बंधू भगिनी, त्याचबरोबर सगळे कामगार, सगळे अधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले सगळे नगरवासी हे सुद्धा सगळ्या मोठ्या संख्येने आणि निरनिराळ्या संस्था या सगळ्यांचा सहभाग यामध्ये होता, म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो की मोना हे बक्षीस मिळवू शकलो। यावेळी माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, नगरसेवक अण्णासाहेब चौथे, बाळासाहेब खुरुद, गनीभाई शेख, संजय वरडे, तुषार शेटे, नगरसेविका संगीता चव्हाण, बेबी मुसमाडे, उर्मिला शेटे, अंजली कदम, कमल सरोदे, नंदा बणकर, सुजाता कदम, सोसायटी चेअरमन सोपान शेटे, व्हाइस चेअरमन दिगंबर पंडित, शहाजी कदम, नामदेव चव्हाण, वसंत मुसमाडे, भाऊसाहेब वाळुंज, भारत शेटे, भीमराज मुसमाडे, कार्यालयीन अधीक्षक बीडी वाळके, आरोग्य प्रमुख दत्तात्रय कदम, सिटी कोऑर्डिनेटर प्रणव शेळके, नोडल ऑफिसर अमोल दातीर, सुरेश वाळुंज, कृष्णा महाकाळ, शांताराम संसारे, वसंत सरोदे, संगीता पंडित, राजेंद्र खरात, सोमनाथ सूर्यवंशी, सुनील कल्लापुरे आदींसह सर्व कर्मचारी आणि शहरवासीय इथे उपस्थित होते। स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये पूर्ण भारतामधनं 4237 प्रकारची शहरं, यामध्ये नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायती आणि छावणी मंडळाचा समावेश होता।
त्यामधनं 42 शहरांची निवड करण्यात आली आहे. जॉईंट सेक्रेटरी मिशन डायरेक्टर यांनी नगर विकास विभाग मंत्रालयाच्या सचिव कार्यालयास कळवण्यात आलेल्या यादीमध्ये महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यामधील देवळाली प्रवरा नगर परिषदेचं नाव असून नाशिक विभागामधील देवळाली प्रवरा नगर परिषद ही एकमेव क वर्ग नगर परिषद आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देवळाली प्रवरा नगर परिषद क वर्ग नगर परिषदेमधनं अव्वल स्थानी राहून देवळाली प्रवरा नगर परिषदेमधनं महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे अशी माहिती समोर आली आहे. बुधवारी 6 मार्च 2019 रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि गृह तथा नागरी कार्य मंत्रालयाचे दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पारितोषिक स्वीकारण्यासाठी देवळाली प्रवरा नगर परिषदेस आमंत्रित करण्यात आले. याबाबत नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे आणि सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी शहरवासीय यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.